आज आपण मराठमोळं खारं वांगं बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे. 3 ते 4 मिनटं लागतात शेंगदाणे भाजून व्हायला. तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता हे थंड करायला मी साईडला ठेवते. इथे मी 4 वांगे घेतलेत. आता ह्याला मी मधून कट करणार आहे, म्हणजे अळी वगैरे असेल तर ते दिसते. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाही आहे ह्याच्यामध्ये. वांगी माझी छान अशी कट करून झालेली आहेत. आता ही मी काळी पडू नये म्हणून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवणार आहे. 4 वांगी मी कट करून घेतली याच पद्धतीने. आता आपण एक मसाला तयार करूया. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. भाजलेले शेंगदाणे घेतलेत. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरंसुद्धा टाकू शकता, मी नाही घेतलं आहे. मूठभर कोथिंबीर घेतली आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. हे जे मी मीठ घातलं आहे ना, ते फक्त या वाटणापुरतंच घातलं आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातल्यात सोलून. आता हे आपण जाडसर वाटून घेणार आहोत या पद्धतीने. आता वांग्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. त्याच्या आधी प्लेटमध्ये थोडंसं मीठ घेते, म्हणजे वांगं पानचट लागत नाही, चवीला छान लागतं. आधी वांग्याला थोडंसं मीठ चोळून घेते आणि मग त्याच्यामध्ये मसाला भरते. मस्त मसाला असा दाबून भरायचा वांग्यामध्ये भरताना. असा दाबून भरला ना की वांगं चवीला सुद्धा छान लागतं आणि मसाला निघत सुद्धा नाही. या पद्धतीने मी सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे. झालं. आता फोडणी द्यायची आपल्याला. एक साधी सुधी फोडणी आहे. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल तापत ठेवलं आहे. या रेसिपीला तेल थोडंसं जास्तच लागतं. 1 चमचा जिरं घातलं आहे. जिरं छान तडतडू द्यायचं. 10 ते 12 लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत. तर लसूण तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता. थोडंसं परतून घेते लसूण आणि मसाला भरलेली वांगी मी तेलात सोडणार आहे. या पद्धतीने वांगी तेलात सोडून झाली की 2 मिनिटाला मी परतून घेते वांग्याला. 2 मिनटं वांगं छान परतून घेतलं आहे मी. आता मी थोडीशी म्हणजेच पाव चमचा हळद घालणार आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करते. केलेला सगळा मसाला घालणार आहे मी आता ह्याच्यामध्ये. मसालासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे मसाल्याचा कच्चेपणा राहत नाही. या पद्धतीने 2 ते 3 मिनटं छान असा मसाला मी परतून घेतला आहे. आता मगाशी मी जे मीठ घातलं होतं ना, ते फक्त मसाल्यापुरतं घातलं होतं. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. तुम्ही मिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिक्सरमध्ये थोडंसं वाटण होतं, त्यात पाणी घातलं आणि ते घातलं कढईमध्ये. आता हे वांगं आपल्याला शिजण्यासाठी असंच 5 ते 7 मिनटं ठेवून देणार आहे. माझी वांगी छोटी आहेत त्यामुळे पटकन शिजतील. एक 2-2 मिनटाने मी वांगं मिक्स करून घेत होते कारण की तळाला चिटकू नये म्हणून. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते.
आणि पुन्हा हे 2 ते 3 मिनटं मी शिजवून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे आणि वांगंसुद्धा आपलं छान असं शिजलं गेलं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपलं तिखट झणझणीत असं खारं वांगं तयार आहे. खूप मस्त लागतं हे. तुम्ही बघू शकता मस्त झालं आहे अगदी. आता हे मी सर्व करून घेते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.